प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी निसर्ग सानिध्यामध्ये भर गाव वस्तीमध्ये आणि डांबरी रोडला टच लाईट पाणी आणि नदीला जवळपास आणि नदीला टच असलेली शेत जमीन या ठिकाणी आपण बघणार आहोत। तत्पूर्वी जे हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला खास करून कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे मालवण भागामध्ये किंवा समुद्रकिनारी जागा शोधण्याचा प्रयत्न असाल तर या ठिकाणी तुम्हाला माझी मदत होऊ शकते। तर मंडळी, आज आपण या ठिकाणी 3 एकर 1 गुंठे जागेची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत। नदीला टच मध्ये असलेली ही शेत जमीन आहे। आंबा बाग आहे। आंबा बागेची झाडं कमीत कमी 125 आपूस आंब्याची लागती झाडं या प्लॉट मध्ये अवेलेबल आहेत। जिवंत झाडं आहेत आणि चांगली लागणारी झाडं या प्लॉट मध्ये उपलब्ध आहेत। वार्षिक उत्पन्न देणारी अशी झाडं या आपल्या प्लॉट मध्ये अवेलेबल आहेत। सिंगल 7/12 एक मालकीची जागा आणि वर्ग 1 चा 7/12 या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे। तर मंडळी, हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील शेत जमिनीचे अपडेट आणि ह्या शेत जमिनीची माहिती या ठिकाणी नक्कीच मिळून जाणार आहे। तर मंडळी, या ठिकाणी मुंबई गोवा हायवेपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये ही शेत जमीन आहे। खूप चांगली शेत जमीन आहे, सपाट शेत जमीन आहे। प्लॉटमध्ये फार्म हाऊस बांधलेला आहे, पाण्याचं कनेक्शन आहे, लाईटचं कनेक्शन आपल्या प्लॉटमध्ये आहे। अशी जागा, सुंदर प्लॉट या ठिकाणी आणि आंबा बागायत शेती केलेला प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे। तर मंडळी, पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा। या जागेची अधिकाधिक माहिती घेण्यासाठी स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे दोन्ही पण, त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप कॉलिंग करू शकता। तसेच या ठिकाणी जो मातीचा भाग आहे तो प्युअर मातीचा भाग आहे, त्याच्यामुळे झाडांची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे या ठिकाणी झालेली आहे। आणि या सीझनमध्ये आपूस आंबे लागले होते या ठिकाणी। प्युअर रत्नागिरी आपूस खायचा असेल तर तुम्हाला लांजा तालुका, राजापूर तालुका आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये प्युअर ओरिजिनल हापूस या ठिकाणी मिळत असतो। कोकणाची खासियत आहे या ठिकाणी की या तालुक्यांमध्ये तुम्हाला आपूस आंबा नक्कीच प्युअर क्वालिटीचा आपूस आंबा मिळत असतो। तर मंडळी, या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला आंबा बागायत शेतीचे व्हिडिओ या ठिकाणी नक्कीच बघायला मिळणार आहेत। पुणे आणि मुंबईपासून ही जागा जी आहे ती 300 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तसेच तुम्ही तुमच्या कारने येताय या जागेपर्यंत तर तुम्हाला 5 ते 6 तास या ठिकाणी या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला लागू शकतात। ही समोरची नदी बघताय तिला बारमाही पाणी आहे। ही जी नदी आहे लांजा तालुक्यातील सर्वात मोठी नदी आहे, तिला बारमाही नदीला पाणी असतं। हा डांबरी रोड आहे आणि ह्या डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही शेत जमीन आहे। पूर्ण गव्हर्नमेंट मोजणी या ठिकाणी झालेली आहे। प्लॉटचं पूर्ण डिमार्केशन या ठिकाणी झालेलं आहे। काही ठिकाणी दगडी कंपाऊंड म्हणजे दगडाचा गडगा या ठिकाणी प्लॉटला डिमार्केशनसाठी केलेला आहे। प्रत्येक झाडाच्या बुंद्यामध्ये साफसफाई या ठिकाणी केलेली आहे। हे जे दिसते बॅक वॉटर आहे आणि त्या साईडला एक नळ पाणी योजनेची इमारत आहे या साईडला। आणि आता जे फार्म हाऊस बांधलेलं आहे त्याची क्लिप माझ्याकडे नाही आहे, ती क्लिप तुम्हाला या ठिकाणी 1-2 दिवसामध्ये दाखवली जाईल। कारण हा व्हिडिओ जेव्हा मी शूट केला आहे तो फार्म हाऊस बांधायच्या आधीच आहे। आपल्या प्लॉटमध्ये फार्म हाऊस ऑलरेडी बांधलेला आहे, पर त्याचा
शूट तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. जागा खूप चांगली आहे निसर्ग सानिध्यामध्ये. आणि आपलं 50 नंतरचं जे लाईफ असतं एक निसर्गामध्ये घालवायचं असेल तर त्यासाठी उपयोगी अशी शेतजमीन आहे. एक प्युअर ऑक्सिजन या ठिकाणी मिळून जातो. हे लहान मुलं या ठिकाणी खेळत आहेत त्या पाण्यासोबत. म्हणजे या ठिकाणी पाण्याची कोणतीही कमतरता या ठिकाणी भासत नाही आहे. प्लॉट व्हिजिटसाठी तुम्ही एक दिवस आधी कॉल करून प्लॉट व्हिजिट बुक करू शकता. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी पक्ष्यांचा चिवचिवाट बघू शकता. या ठिकाणी पक्ष्यांचा चिवचिवाट जो आहे तो चांगला आहे. म्हणजे निसर्ग एवढा चांगला आहे या ठिकाणी की तुम्हाला जी निसर्गाची फिलिंग आहे ती या ठिकाणी नक्कीच मिळून जाते. तर म्हणजे अशा प्रकारची प्रॉपर्टी आंबाबागायत शेती केलेला प्लॉट रेडीमेड बाग असलेला प्लॉट घ्यायचा असेल तर नक्कीच या प्लॉटला व्हिजिट द्या. तसेच माझे हे यूट्यूबचे चॅनल यूट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून डेली अपडेट या ठिकाणी नक्कीच घ्या. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.